तर या क्षणाची एक मोठी अपडेट समोर येते। विशाल अग्रवालला 7 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। विशाल अग्रवालला 14 दिवसांची कोठडी आता देण्यात आलेली आहे। तर ही मोठी अपडेट आपण पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणासंदर्भात पाहतोय। विशाल अग्रवालला 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। तर आपण पाहतोय पोलिसांनी खरं तर कोठडीची मागणी केलेली होती आणि आता विशाल अग्रवालला 14 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, विशाल अग्रवाल आता पोलीस कोठडीमध्ये असणार आहेत का? सविस्तर अपडेट। विशाल अग्रवाल यांना पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयाने मोठा दिलासा दिलेला आहे। पोलिसांनी त्यांची आणखीन 7 दिवस पोलीस कोठडी वाढवून मागितलेली होती, मात्र पोलिसांची ही मागणी कोर्टाने फेटाळलेली आहे आणि त्यांना 7 जून पर्यंत म्हणजे 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यांच्याबरोबर इतर जे 5 आरोपी होते त्यांना देखील 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। त्यामुळे या सर्वच आरोपींचा जामिनाचा मार्ग मोकळा झालेला आहे। कदाचित त्यांचे वकील आजच जामिनासाठी अर्ज करतील आणि सोमवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होऊन त्यांना जामीनही मिळण्याची शक्यता आहे, कारण त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नितीन, याआधी आपण बघितलेलं होतं की अडचणी विशाल अग्रवालच्या वाढलेल्या होत्या, 2 आणखी कलम दाखल करण्यात आलेली होती, तरी देखील न्यायालयीन कोठडी। नेमकं काय घडलंय आज कोर्टात? पोलिसांनी किंवा सरकारी वकिलांनी साधारण 8 ते 10 कारणं दिलेली होती ज्यामुळे विशाल अग्रवाल आणि इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी केलेली होती। आणि त्याचबरोबर 420 हे जे फसवणुकीचं चीटिंग कलम आहे ते देखील लावण्यात आलेलं होतं आणि मोटर व्हेकल ऍक्टचं दारूबंदी कायद्याचं आणखीन एक कलम त्यांनी वाढवलेलं होतं। मात्र कोर्टानं या कचेची दखल घेतलेली नाहीये। पोलिसांनी जी कारणं दिलेली होती पोलीस कोठडी वाढवून मागण्यासाठी ती सर्व कारणं गरजेची नसल्याची किंवा ती कारणं बेदखल कोर्टानं ठरवलेली आहेत। सर्वच आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता की ही जी कारणं पोलिसांनी दिलेली आहेत त्या आधारे या सर्व आरोपींना पोलीस कोठडी वाढवून देण्यात येऊ नये। या सर्व कारणांचा तपास करण्यासाठी त्यांचे जे आरोपी आहेत ते सर्व पोलिसांना उपलब्ध असतील, कधीही पोलीस चौकशीला बोलू शकतात, त्यावेळेस ते येतील आणि इतर कारणासाठी पोलीस कोठडी आवश्यक नाही असं सर्व बचाव पक्षाच्या वकिलांचं म्हणणं होतं। नितीन, दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी तर आपण पाहतो आता विशाल अग्रवालच्या खरं तर जामिनाचा मार्गच मोकळा झालाय असं म्हणावं लागेल, कारण आपण पाहतोय आता विशाल अग्रवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।